बोलिए बोलिए माननीय सदस्य। माननीय अध्यक्ष महोदय, राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणाच्या वरती आभार प्रदर्शनाचा जो प्रस्ताव मांडण्यात आला त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने समर्थन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। देशाचे भूतपूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो। अध्यक्ष महोदया, राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणाच्या वरती विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर मनाला तीव्र पद्धतीच्या वेदना त्या ठिकाणी झाल्या। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मला आभार मानायचे आहेत, त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे की ज्या उच्च संसदीय परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये दिला त्याचा आदर ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण या ठिकाणी होत असताना या सर्वोच्च सभागृहामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याबद्दल मी मोदी साहेबांचा आभार मानतोच, अभिनंदन करतोच। पण विरोधी पक्ष नेत्यांची द्वेषाची भूमिका पंतप्रधानांच्या बद्दलची कशी होती त्याचं सुद्धा दर्शन देशातल्या कोट्यावधी नागरिकांना या ठिकाणी निश्चितपणे झालं। खरं आहे की राष्ट्रपती महोदयांचं या ठिकाणी अभिभाषण होत असतानाच ज्या पद्धतीने राष्ट्रपती महोदयांनी अभिभाषण या ठिकाणी केलं आणि त्यांचा उल्लेख नंतर पुअर लेडी म्हणून ज्या पद्धतीने करण्यात आला, या देशातल्या ज्या वेळेला एका आदिवासी भगिनीला राष्ट्रपती पदाचा बहुमान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देतात आणि त्यांची स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांची अभिव्यक्ती त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केली त्याच्याबद्दलच्या सुद्धा भावना ज्या संवेदना हीच पद्धतीने या ठिकाणी केल्या त्याचा सुद्धा जाहीर निषेध या सर्वोच्च सभागृहातून या ठिकाणी मी करतोय। मी पाहिलं भाषण या ठिकाणी पाहिलं। आज या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं 1952 सालापासून सतत 3 वेळेला पंतप्रधान होण्याचा बहुमान फक्त पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळाला। इंदिराजी होने दो, आपको सुनना ही चाहिए। मैं जो कुछ बोल रहा हूं आपको सुनना ही चाहिए। हिंदी में सुनिए, वो तो सुनेंगे न करेंगे, वो तो व्यवस्था करेंगे, वो तो व्यवस्था करने का उनका हक है, वो करेंगे। इंदिराजींना सुद्धा 3 वेळा पंतप्रधान झाल्या पण सलग पंतप्रधान होता आलं नाही। पण या देशातील 140 कोटी जनतेने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करत 2014, 2019 आणि 2024ला सलग 15 वर्षे या देशाचा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली। हा नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख या देशातल्या जनतेने अतिशय उत्तमपणे उंचवला। त्या निराशेतून अजूनही काँग्रेस पक्ष बाहेर आलेला नाही। आज एका वक्तव्य या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांचं पाहिलं, या देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिल्यानंतर एका वेळेला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एका वेळेलाच्या, 1 नेशन 1 इलेक्शन ही कल्पना संविधानामध्ये होती। पण या कल्पनेला पहिला प्रथम छेद दिला गेला। इंदिराजींच्या बद्दल प्रति आदर या ठिकाणी व्यक्त करतो आहे। 71 साली बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर पहिला प्रथम निवडणूक पूर्व झाल्या, तोपर्यंत या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभा एकत्रित होत होत्या। अनेक राज्यामध्ये ज्यावेळेला बिगर काँग्रेसची सरकार आली ती सरकार बरखास्त करण्याचं पाप काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये केलं आणि आज संविधानाच्या बद्दलची वेगळी भूमिका देशापुढे मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय। 71ला मुदतपूर्व विधानसभेची निवडणूक झाली पण या देशामध्ये आणीबाणी आली। 76 सालामध्येच लोकसभेची निवडणूक व्हायला पाहिजे, 5 वर्ष या देशामध्ये घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। 1 वर्षाची मुदतवाढ त्याला केंद्र सरकारला मिळाली। 77 साली लोकसभेची निवडणूक झाली आणि आणीबाणीच्या अतिरेक्यामुळेच या देशामध्ये काँग्रेस पक्ष पराभूत झाला। काय पाहिलं आपण 1980 तर होतो त्यावेळेला मी राजकारणामध्ये नव्हतो, पण जे सत्य आहे ते सत्य कधी मला नाकार देऊ शकणार नाही। आज आपण भूमिका घेतली एनडीए बरोबर सोबत जाण्याची, ती विचारपूर्वक घेतली कारण काँग्रेसचा इतिहास पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटलं अरे काँग्रेसने पवार साहेबांची काय हालत केली हे बघणारा ताई मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नीतीबद्दल मला शिकवण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी काय मांडता येणार नाही। मला आज या ठिकाणी जरूर सांगायचं आहे की 1980 साली या देशामध्ये चरणसिंग साहेबांचं सरकार होतं, त्याला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला।
पाठिंबा दिल्याच्या नंतर स्वर्गीय चव्हाण साहेब त्यावेळेला देशाचे उपपंतप्रधान झाले आणि काही दिवसाच्या कालावधीच्या नंतर त्यावेळेला सरकारचा पाठिंबा काढला गेला. विचारलं गेलं इंदिराजींना का काढलं? सरकार बनवण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला, सरकार चालवण्यासाठी नाही. म्हणजे 5 वर्षाचं सरकार 2.5 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची घटना कोणाच्या मार्फत घडली हे सुद्धा आपल्याला कळणं अत्यंत आवश्यक आहे. 1989 सालामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं. मंडल कमिशनच्या अंमलबजावणीच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि चंद्रशेखर साहेबांचं सरकार आलं. त्याला सुद्धा काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला, परंतु राजीव गांधींच्या घरावरती 2 पोलीस पाळत ठेवतात, म्हणून चंद्रशेखरांच्या सरकारचा पाठिंबा काढण्याचं पाप याच काँग्रेस पक्षांनी केलं आणि देशाला मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागलं. आज संविधानाच्या गप्पा तुम्ही मारतात, ज्या संविधानामध्ये 5 वर्ष या देशाची लोकसभा अखंड असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं होतं, त्या देशाला मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काँग्रेस पक्षांनी केलेलं पाप त्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. 91 साली नरसिंहरावांचं सरकार आलं, सलग 6 वर्ष चाललं. 96, 98, 99 3 वर्षामध्ये 3 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. का आणि कशामुळे झाले? या राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रातून मी अध्यक्ष महोदय येतोय, शरद पवार साहेबांचं पुलोचं सरकार होतं. इंदिरा गांधींना सरकार सत्ता मिळाली. शरद पवार साहेबांनी संजय गांधींचं नेतृत्व करण्याचं नाकारलं, म्हणून शरद पवार साहेबांचं सुद्धा सरकार बरखास्त करण्याचं काही पाप कोणी केलं? काँग्रेस पक्षाच्या सरकारने केलं. पण त्याच्याबद्दलचा आम्हाला सांगण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू नका. आणि म्हणूनच संविधानाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते. आज गरज आहे 1 नेशन 1 इलेक्शनची. ते धाडस, ते आत्मविश्वास नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दाखवला आणि याला भीती वाटते आहे की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका एका वेळेला होतील, तर ज्या राज्यामध्ये आज कदाचित काँग्रेस पक्षाला यश मिळालं असेल, त्या राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला यश मिळणार नाही. अशा भयगंडापोटी एक क्रांतिकारी बदल जो घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला होता, एकाच वेळेला सार्वत्रिक निवडणुका देशाच्या आणि राज्याच्या झाल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये ज्यावेळेला वेगळ्या भूमिका घेण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याला विरोध करण्याची भूमिका जाणीवपूर्वक या ठिकाणी केली जाते. आश्चर्य वाटतंय. आज या ठिकाणी भाषण ऐकल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमधला दारुण झालेला पराभव अजूनही काँग्रेस पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष विसरलेला दिसत नाही. मी मगाशीच उठणार होतो, त्यावेळेला मी जे सांगणार होतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं, त्यावेळेला मतदानाची वाढ, ईव्हीएम तुमच्या अजिबात लक्षात आलं नाही. या देशातील संविधान धोक्यात आलं असं खोटं नॅरेटिव्ह देशभरामध्ये प्रस्थापित करत त्या कालावधीमध्ये तुम्ही त्या सर्वांची मतं घेण्याचा प्रयत्न केलात. तुम्ही एकदा त्यावेळेला यशस्वी झालात. पण त्याच वेळेला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या रायगडच्या ऐतिहासिक भूमीतून या 18व्या लोकसभेमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये मी निर्वाचित झालो, त्याचा मला अभिमान निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतोय. पण आज नेमकं तेच म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जवळपास 10 मुख्यमंत्री तयार झाले होते. वाटलं जात होतं की महाराष्ट्रामध्ये पुन्हा त्यांची सत्ता त्या ठिकाणी येईल, परंतु त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांनी काही क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतले, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निर्णय घेतले आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैचं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळालं. काय पाहिलं आपण? हो, मिळालं. मी उदाहरण देणार आहे, मी मतदान सांगणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातलं आणि लोकसभा मतदारसंघातलं. माननीय सदस्यों से मैं कहना चाहती हूँ, काही मिक्सिंग होत नाही. माननीय सदस्य प्लीज अभी या तो अंग्रेजी में या हिंदी में बोले, क्योंकि कुछ दिक्कत है. हिंदी या इंग्लिश? Yeah, I can speak in English. That is not the matter. हिंदी या इंग्लिश But में the way अपनी by बात which ठीक है, the leader of opposition has insulted the people of Maharashtra mandate, that is what I decided to speak in Marathi. ठीक. महाराष्ट्रातल्या जनतेने, अभूतपूर्व जनतेने, महाराष्ट्रातल्या जनतेने, the people of the Maharashtra has given the mandate to the NDA. That is what. Till the frustration of these people has not gone. So that is what LOP Mr. Rahul Gandhi has said so. So that is what I am expressing my views in my Marathi. I may be please allowed to speak in Marathi because all of Maharashtra just speaking, just looking at my speech here.
का मला या ठिकाणी बोलावं लागतंय की आज या बाबतीमध्ये जे काही बोललं जात आहे, महाराष्ट्रातले शिवशाहू फुले आंबेडकरांचे महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या ऐतिहासिक रायगडच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी नरेंद्र मोदी साहेब दोनदा आले. परंतु या देशामधल्या त्यावेळच्या पंतप्रधानाला कधी येण्याची वेळ मिळाली नाही. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होता का सन्मान होता, त्याचा सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे. इथं सांगितलं गेलं की हिमाचल प्रदेशची सगळी मतं महाराष्ट्रामध्ये आणली गेली. अध्यक्ष महोदय, मी रायगड लोकसभा मतदारसंघातून निर्वाचित झालो. मी ज्यावेळेला 2019 मध्ये निर्वाचित झालो त्यावेळेला मी MA मध्ये होतो, 32,000 आलो. यावेळेला मी इंडियामधून उभा राहिलो, मी 82,000च्या मताधिक्याने निवडून आलो. 50,000 मतं माझी वाढली. नाही ताई, नका चिंता करू. इथं सांगितलं गेलं मतं वाढली, हिमाचल प्रदेशची मतं त्या ठिकाणी घेतली गेली. माननीय जैसे कि आपने बताया यहाँ पे थोड़ी तकनीकी कारण खराबी के कारण आप यहाँ हिंदी या इंग्लिश. मैं मिसाल देना चाहता हूँ. आई जस्ट वांटेड टू गिव एन एग्जांपल फ्रॉम माय रायगढ़ पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी. यू सी माय कॉन्स्टिट्यूंसी रायगढ़ बिलोंग्स ऑफ रायगढ़ डिस्ट्रिक्ट, Pen, Alibag, Shivardhan and Mahad, 4 assembly constituencies in my Raigad parliamentary constituencies, and neighboring Dapoli and Guwahati. I just wanted to quote the figure of the voters. Total voters in my parliamentary constituency, say Pen, 3,01,427. In Alibag, 2,93,832. Shivardhan, where my daughter, she got elected, there was the voting in my parliament election, 2,59,822, and the Mahad, 2,81,721. In assembly election, here Rahul Gandhi ji said so. आ गया? Can you hear in Marathi? मराठीमध्ये मी एवढ्यासाठी त्या ठिकाणी सांगतोय. हिंदी और इंग्लिश में बोले, अभी तकनीकी खराबी है. In Pen assembly constituency, in parliament, in assembly election, the voting is 3,07,900. 6,000 votes were increased. That too because of election commission had given a special drive to increase the votes for those who are 18 years completed. So that is what only 5,000 votes increase in assembly constituency. My daughter, wherefrom Mr. A.R. Antule, happened to be the chief minister of the Maharashtra. He was the founder when Indiraji had formed Indian National Congress. He was general secretary that time. And at the end of his political career, who has done what, I know for that. So I don't want to say anything about that. In her constituency, the voting is 2,65,286. 6,000 votes were increased. In Maharashtra assembly election, महाराष्ट्र की निर्मिति 1960 में हो गई. स्वर्गीय चौहान साहब ने मंगल कलश शिवाजी पार्क के ऐतिहासिक मैदान में वहां पे लेके गए थे. 62 से लेकर अभी तक 62, 67, 72, 78, 80, 84, 80, 90, 95, 99, 204, 209, 2014. I have got the time of the BJP. 2019. एक माननीय सदस्य प्लीज थोड़ा सा. माननीय सदस्य एक मिनट. माननीय सदस्यों, मेरे पास एक लंबी सूची है, अतः सभा की सहमति हो तो सभा की कार्रवाई 10 बजे तक के लिए बढ़ा दी जाए. जी माननीय सदस्य प्लीज. Since 62, though Congress was the single largest party in the state, sometimes the alliance never got such a glorious victory, such a substantial figure in the Maharashtra. This time, NDA, 238 in the history of the Maharashtra, first time the people of the Maharashtra has given such a glorious mandate for us. Rahul Ji Gandhi, his party, maybe his allies party, still in a dilemma. They can't digest that this kind of the result will be there. So that is why they are allocating
election commission, EVM machine. When they won with the same EVM machine, that was the mandate of the people. And when they lost miserably, then they said it is an EVM game. This is हे बेसलेस आहे. काँग्रेसने काय, काँग्रेसने मोठं बोलवलं तरी आम्ही स्वतःच्या ताकदीवर मोठे झालो. आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवरती मोठं झालो. आम्ही 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 आमच्या पक्षाला त्या ठिकाणी मोठं केलं. तुम्ही मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका. गेली 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. आपण मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की माझ्याकडे नजर द्या. या जगातल्या महासत्ता अमेरिका असेल, वेगवेगळे राष्ट्र असतील, त्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा मोदी साहेब भेटल्याच्या नंतर त्यांच्या समोर नजरेने ताट मानाने उभं राहणार आमचं देश जगातलं नेतृत्व ते यांच्याकडे बघण्यासाठी कशाला थांबतील, कशाला काय. पण स्वतःची आत्मप्रौढी इतकी मोठी असते की समोरच्या नेतृत्वाला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वाक्यप्रयोग त्या ठिकाणी करत असतात. आज काय पाहिलं आपण, मी मगाशी बघितलं विरोधी पक्षनेत्याचं भाषण की आदिवासी नाही, शेड्यूल ट्राईब नाही, शेड्यूल कास्ट नाहीत, ओबीसी नाहीत. स्वतः पंतप्रधान महोदय ओबीसी आहेत. मी अशा अॅक्यूट मायनॉरिटी मधला आहे, ओबीसी मधला आहे. आज मला या गोष्टीचा अभिमान वाटतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार असताना सुद्धा पेट्रोलियम अँड नॅशनल गॅस कमिटीचा आम्हाला अध्यक्ष अमित भाई शहानी केला. ही भारतीय जनता पक्षाची नीती विरोधी पक्षाशी कशी वागण्याची आहे याचं एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे. आणि याच काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्र पक्षाची कशी वाटचाल लावली त्याचा साक्षीदार गेल्या 40 वर्षाचं राजकारणात मी या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे की टीका टिप्पणी करण्यापेक्षा देशाला गतिमान करण्याचा प्रयत्न आज ज्या पद्धतीने होतोय त्याच्याबद्दलच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या पाहिजेत. होय, आज आपण गुजरातला प्रकल्प गेले म्हणून बोलतात. याच महाराष्ट्राला मोदी साहेबांनी 3 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक असणारा रिफायनरी दिली. त्या रिफायनरीचा विरोध कोणी केला? की रिफायनरी जर का आज महाराष्ट्रामध्ये आली असती तर 10 लाख तरुणांना नोकऱ्या त्या ठिकाणी तरुणांना नोकरी त्या ठिकाणी मिळाली असती. पण ते नाकारण्याचं पाप ज्यांनी केलं त्याला महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी नाकारलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपती महोदयांचं मी अभिनंदन करतो. पंतप्रधान महोदयांचं सुद्धा अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनण्याचं स्वप्न ज्या पद्धतीने ते पाहतायत, राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणातून या प्रत्येक कृतीचं गेल्या 10 वर्षामध्ये झालेला विकासाचा प्रचंड आलेख, यापूर्वी न झालेला विकास, खेड्यापाड्यात पसरलेला प्रचंड पायाभूत सुविधा याच्या माध्यमातून या देशाचं स्थान गौरवशाली पद्धतीने जगाच्या पाठीवर उंचावलेलं आहे. ते न पटलेले विरोधक यापैकी टीका टिप्पणी करतायत. तरी सुद्धा याच वाटेवर आम्ही सगळेजण जाणार आहोत. संविधान चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातील संविधान अबाधित राहणार आहे. म्हणून संविधानाचं पुस्तक हातामध्ये घेतलं म्हणजे आम्हाला संविधानाचं कळतं. असं जे काय सांगतात त्याच्यापेक्षा कृतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीने संविधानाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती देशाला बलवान करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्याबद्दल हॅट्स ऑफ करतो. आणि पुन्हा एकदा राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणाचं समर्थन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.